चला आज आपण बनवूया दुधीचा हलवा. दुधीचा हलवा बनवण्यासाठी एक मीडियम साईजचा दुधी घेतला आहे. त्याची स्किन अशी वरून काढून घ्यायची आहे. पूर्ण स्किन काढून घ्यायची. व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. पूर्ण स्किन काढून झाली आहे. त्याचे 2 भाग करूया आणि त्यातील बिया काढून घेऊया. अशा प्रकारे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहे त्याच्या आतमधल्या. पूर्ण बिया काढून घेतल्या आहेत. आता आपण त्याला किसूया. दुधी स्वच्छ धुवून त्याला किसतोय. असंच छान किसून घेऊया एकदम बारीक. व्हिडिओ पूर्ण पहा आणि सोप्या पद्धतीने बनवा दुधीचा हलवा. करून बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा किसून घेतला. हा पूर्ण 1.5 वाटी किस आहे दुधीचा. मोजला आहे मी 1.5 वाटी आहे. तर चला आता पुढचे प्रोसिजर चालू करू. आता एका कढाईमध्ये 3 चमचे तूप घेऊया. छोटे टेबल चमचे. 3 चमचे तूप घेतलं आहे. त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकूया. ड्रायफ्रूट्स घेतले आहे थोडे. 5-6 बदाम घेतले आहे. 5-6 काजू घेतले आहेत. थोडेसे चारोळे, थोडेसे मनुके, मस्त तळून घेऊया. थोडंसं तळले की ड्रायफ्रूट छान लागतात हलव्यामध्ये. आता आपण काढून घेऊया. तर त्याच तुपामध्ये किस घालूया. दुधीचा किस 1.5 वाटी आहे तो त्याच्यामध्ये टाकूया. दुधीला हलवून घेऊया. पूर्ण दुधीमधलं ते पाणी पूर्ण संपलं पाहिजे. म्हणजे पूर्ण आटवून घ्यायचं. त्याला सुक्क करायचं एकदम. आता त्यामध्ये 1 वाटी दूध टाकूया. हलवून घेऊया.
तो शिजवून घ्यायचा आहे दुधामध्ये आपल्याला दुधी. त्यामध्ये थोडी साखर टाकूया, 3 ते 4 टेबलस्पून. तीन ते 4 टेबलस्पून साखर टाकूया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता पूर्ण हा किस दुधामध्ये शिजवूया. थोडंसं दूध आटल्यानंतर थोडं झाकण लावून ठेवूया थोडा वेळ. दूध आटू द्यायचं थोडंसं. थोडं झाकण लावून ठेवू. 5 मिनिट 2 मिनिटानंतर काढू. बघा पूर्ण दूध आटलेलं आहे, पूर्ण संपलंय दूध त्याच्यामधलं, आटून गेलेलं आहे. आता त्यामध्ये खवा टाकूया. अर्धा ते पाऊण वाटी खवा आहे, तो त्याच्यामध्ये मिक्स करूया. छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही हा हलवा नक्की करून पहा. छान असं एक मिक्स करून घेऊया छानपैकी. थोड्या वेळाने छान हलवून घ्यायचं आहे त्याला. आपलं लक्ष इकडे तिकडे नको जायला, कारण ते करपत जाईल. आता त्यामध्ये 1 वाटी दूध टाकूया. अजून 1 वाटी दूध टाकलं आहे. आता मोठ्या आचेवर केलं तरी काहीच हरकत नाही, पण एकसारखं हलवून घ्यायचं आहे. एकसारखं हलवत राहायचं त्याला. खूप छान झालेलं आहे. तोपर्यंत मी ड्रायफ्रूट्स तोडून ठेवलेले होते, त्याचे थोडे बारीक बारीक तुकडे केले. हलवा आपला होत आलेला आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये कळवा. सारखं हलवत राहायचं आहे, खाली करपण्याची शक्यता असते.
आता त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकूया. बघा किती छान झालेला आहे. खूप छान दिसतोय. सुंदर स्मेल पण येतोय त्याचा. तुम्ही नक्की करून पहा. पाहू शकता किती सुंदर दिसतो आहे. आपला हलवा तयार आहे खाण्यावर. थँक्यू.